आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। विधानसभा निवडणूक लक्षात घेता आतापासूनच नेते मंडळी उमेदवारासाठी आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावताना दिसत आहे। सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी आघाडी तसेच महायुती यांच्याकडून आहे। आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अनेक नेते इच्छुक उमेदवार वरिष्ठ स्तरावरून प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे। महाविकास आघाडीकडून आडम मास्तर यांनी आतापासूनच संघ बांधला आहे। MIM कडून फारुख शाब्दी इच्छुक असल्याचे समजते, तर महायुतीकडून नेमके कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याबाबत खलबते सुरू झाली आहेत। त्याची सुरुवात झाली मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यानंतर। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते। यावेळी त्यांनी पंढरपूरमधील आषाढी वारीच्या तयारीची पाहणी केली। दिवसभर पाहणी दौरा केला। त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली। त्यानंतर दुपारी जेवणासाठी मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर दाखल झाले असता विविध विषयांवर चर्चा झाली। या चर्चेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेसाठी राखून ठेवावा आणि त्या जागेवर प्राध्यापक शिवाजी सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली। दरम्यान या विषयावर मुख्यमंत्र्यांची साधक बाधक चर्चा झाली आहे। त्यावर लवकरच मूर्त स्वरूप येऊन शिक्कामोर्तब होईल आणि शहर मध्य शिवसेनेसाठी प्राध्यापक शिवाजी सावंत यांना सोडला जाईल असे सांगण्यात येत आहे। शिवसेना शिंदेगड शहर मध्य या जागेसाठी आग्रही भूमिका घेत आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे। यापूर्वी देखील त्यांनी महायुतीमध्ये शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। या मतदारसंघातून प्रणिती शिंदे या 3 वेळा विधानसभेत गेल्या। त्या अगोदर आडम मास्तर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आडम मास्तर, महायुतीकडून प्राध्यापक शिवाजी सावंत, तर MIM कडून फारुख शाब्दी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।